नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना. मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार नैवेद्य काय करायचं तर मी तुम्हाला सांगते. इथे काजू मसाला बनवलेला आहे, बटाट्याची भाजी, मसाले भात छान असं एकदम मस्त होतो, कोशिंबीर बनवलेली आहे आणि बासुंदी बनवली आहे, पुरी आणि मिरच्या तळण्याची वेगळी पद्धत आहे, तर ती तुम्हाला पुढे दिसेलच. तर चला आता आपण सुरुवात करूया. इथे आपल्याला बासुंदी बनवायची, तर बासुंदी जास्त घट्ट नसते, पण आपल्याला थोडीशी घट्टसर करायची. तर इथे 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्याने ना दाटसरपणा येईल. केशर घातलेलं आहे यामध्ये. पहिल्यांदा आपण दूध आटवण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे बाकीचं जेवण होईपर्यंत आपलं दूध आटून होईल. आणि इथे मी 100 ते 150 ग्रॅम साखर घातलेली आहे. इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. 2 लिटर दुधाची मी बासुंदी करत आहे. आता इथे आपल्याला मसाले भात करायचा आहे. तेलामध्ये जिरं, हिंग, मोहरी घातलेला आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की मग यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पण मी चॉपरमध्ये कट करून घेतलेले आहे बारीक एकदम. ते चांगलं परतलं की मग आपण यामध्ये काही मसाले घालायचे. तिथे बिर्याणी पुलाव मसाला घातलेला आहे एव्हरेस्टचा, चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे, हळद घालायचे आणि तिखट मसाला घालायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतून झाले मसाले की मग यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट करायची, यामध्ये घालायचे. तर इथे मी लास्टला घालत आहे, कारण करपायला नको म्हणून. तर इथे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, इथे मी साधारण 1 चमचा मोठा. तर हे पण पुन्हा आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची. ह्यामध्ये भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर, मटार, फ्लॉवर आणि फरसबी घेतलेली आहे. ह्यामध्ये तुम्ही बटाटा पण घालू शकता, मी स्किप केलेला आहे. तर ह्या भाज्या आपल्याला पुन्हा परतून घ्यायच्या आहेत. आणि ह्यामध्ये मी बासमती पुलाव राईस वापरलेला आहे, तर तो यामध्ये घालायचा आहे. हा राईस आहे तो मी अगोदर भिजत घातलेला 10 मिनटं, त्यामुळे आहे ना भात एकदम असा मोकळा सुटसुटीत होतो. आणि ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. आणि आपल्याला मसाले भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा तूप घालायचे लास्टला. छान असा मोकळा सुटसुटीत हा भात होतो, मसाले भात एकदम छान, एकदम मस्त पद्धतीने असा. आता आपण कुकरला 2च शिट्ट्या करून घ्यायच्या. ते 3 शिट्ट्या आपण करतो, पण आपल्याला 2च शिट्ट्या करून घ्यायच्या. एकदम हे बघा छान असा गरमागरम लांब सडक असा भात झालेला आहे. वरून कोथिंबीर थोडीशी घालायची आहे. आपला मसाले भात तयार झालेला आहे. आता आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे. पुरी म्हणलं की बटाट्याची भाजी पाहिजेच. तर इथे 2 चमचे तेलामध्ये जिरं, मोहरी घातलेली आहे. चांगलं फुटलं की मग यामध्ये हिंग घालायचं आहे. तिखटवाल्या मिरच्या असतात त्या बारीक कट करून घेतल्या, त्या चांगल्या पोळल्या की मग त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, बारीक चिरलेला, हळद घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे यामध्ये. आणि छान असं हे परतून घ्यायचे. कांदा थोडासा मऊसर व्हायला पाहिजे. त्यानंतर इथे शिजून घेतलेले 4 ते 5 बटाटे आहेत, साली काढून घेतले, चिरून घेतलेले आहेत. तर ह्यामध्ये बटाटे आपण घालून घ्यायचे आणि छान बटाट्याची भाजी परतून घ्यायची. बटाट्याची भाजी छान परतली की नाही की चांगली खमंग अशी होते. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, एकदम मस्त अशी बटाट्याची भाजी. आता आपण काजू मसाला करायचे. काजू मसाला करण्यासाठी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली 1 चमचा, 15 ते 20 काजू घेतलेले आहेत भिजवलेले. आता ह्याचे आपल्याला बारीक प्युरी करून घ्यायचे, एकदम बारीक करून घ्यायचे. हे बघा, ही अशी प्युरी करून घ्यायची आहे. इथे काजू थोडे भिजत घातलेले 100 ते 150 ग्रॅम. आणि मसाले घेतलेत काही अख्खे गरम मसाले, पनीर मसाला घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काजू तळून घ्यायचे कढईमध्ये. छान असे काजू तळून झाले की बाजूला काढून घ्यायचे. आणि नंतर मग आपण त्याच तेलामध्ये जिरे घालायचे, काही अख्खे गरम मसाले घातलेले आहेत, दालचिनी, लवंग, मिरी आणि लवंग, मसाला वेलची, हिरवी वेलची हे घातलेले आहे. तर चांगले फुटले की मग यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा चांगला नरम झाला की मग त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे. आणि नंतर मग टोमॅटो घालून घ्यायचे. नंतर मग आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो एक कटरमध्ये मी बारीक चॉप करून घेतलेला आहे, म्हणजे जास्त टाईम नाही लागणार. हळद घालायचे, कोथिंबीर घालायची आहे, तिखट मसाला आणि पनीर मसाला घेतलेले 2 चमचे, तर तो घालून घ्यायचा आहे. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा मस्त तेल सुटले. आता कांदा आणि काजूची जी प्युरी आपण केलेली तर ती घालून घ्यायची आहे. पुन्हा एकदा हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे छान असं परतून झाले, मस्त तेल सुटलेले बाजूने बघा मसाल्याला. आता आपण जे तळून घेतलेले काजू आहेत तर ते घालायचे. आणि यामध्ये छोटी 1 वाटी, पाव वाटी दूध घालायचे. दूध यामुळे घालायचे कारण फ्रेश क्रीम घातलेली नाही यामध्ये. दुधामुळे एक छान चव येते काजू मसाल्याला, म्हणून तर यामध्ये दूध घालायचे. छान असं मिक्स करून घ्यायचे. 1 कड आणून द्यायचं आहे. वरून कसुरी मेथी आणि जिरा पावडर एकत्र केलेली आहे तर ती घालून घ्यायचे. आणि बघा मस्त बाजूने तेल सुटलेले, एकदम भारी अशी काजू मसाला
काजू मसाला तयार झालेला आहे. आता आपण कोशिंबीर करूया. मसाले भाताबरोबर कोशिंबीर तर पाहिजेच. काकडी बारीक चिरून घेतलेली आहे, कांदा, टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ, जिरा पावडर घालून घ्यायचे. आणि ह्यामध्ये मी गाजर पण घातलेलं आहे, पण ते स्किप झालं व्हिडिओमध्ये. आणि यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे, घट्ट दही छान असं घालून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी कोशिंबीर पाहिजे त्या हिशोबाने आपण इथे कोशिंबीर करून घ्यायची. आता इथे आपल्याला पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. पुरीचं पीठ मळण्यासाठी इथे 1 चमचा बेसन, 1 चमचा साखर, अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे रवा. हे अशा पद्धतीने तुम्ही पुरी करून बघा. एकदम मस्त अशी खमंग पुरी होते आणि कलर छान येतो. एकच मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा करून एक एक पुरी लाटून घेऊ शकता. मी असं करून घेतलेलं आहे या टायमाला. म्हणजे कधी घाई गडबड असली की नाही की अशी पद्धत बरी पडते. आणि पुऱ्या अशाच प्रकारे सर्व लाटून घेतलेले आहेत. आणि नंतर मग आपण मिरचीची भजी करायची आहे. तर त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे, हिंग घेतलेले आहे, चवीप्रमाणे मीठ, जिरा पावडर आणि यामध्ये ओवा घेतले, तांदळाचं पीठ एकत्र एका बाउलमध्ये आपल्याला हे मिक्स करायचे. थोडंसं पाणी घालून स्लरी टाईप या पद्धतीने, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड करायचं नाही. जास्त जाड केलं तर मग मिरचीवरचं जे आवरण आहे तर ते जास्त हे होतं, जाडसर लागतं, म्हणून तर जास्त जाड केलेलं नाही आहे. इथे पुऱ्या तळून घ्यायच्यात. पुऱ्या एकदम छान अशा टम्म फुगतात आहे, कलर पण एकदम मस्त येतो. बेसन आणि साखर घातल्यामुळे पुरीला कलर छान येतो आणि एकदम खमंग लागतात बेसनमुळे. तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे, तळून घेणार आहे. हे बघा, आता ह्याच तेलामध्ये आपण मिरच्या तळून घ्यायच्यात. तर इथे मी पोपटी मिरच्या बोलतात आमच्या इकडे. तर कमी तिखटवाल्या ह्या मिरच्या असतात. देठाकडचा भाग काढलेला नाही आहे, मधोमध चिरा मारून घेतलेले आहेत म्हणजे मिरच्या फुटणार नाहीत तेलामध्ये. आणि एका ग्लासमध्ये बेसनचं आवरण आपण केलेलं आहे तर ते घालून घ्यायचे आणि मिरची डिप करायची ग्लासमध्ये आणि तेलामध्ये तळून घ्यायचे. गरमागरम मिरच्या, कुरकुरीत अशा मिरच्या आहे ना, छान लागतात जेवणाबरोबर. अशा प्रकारे सर्व मिरच्या मी तळून घेत आहे. छान अशा मिरच्या तळून झाल्या की मग आपली थाळी तयार झालेली आहे. आणि दूध आपण आटायला ठेवलेले आहे, तर ते दूध पण आपली बासुंदी तयार झालेली आहे. एकदम मस्त असे या कुरकुरीत मिरच्या तळून घ्यायच्या ते मंद आचेवरती, कारण तेल पुरी तळल्यामुळे जास्त तापलेलं असते, म्हणून तर गॅस थोडासा मी बंद केलेला. आणि नंतर मग ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने या सर्व मिरच्या आणि इथे आपली बासुंदी पण तयार झालेली आहे. बघू शकता एकदम असे दाटसर झालेले आहे. काजू बदाम आपण वाटून घातलेत त्यामुळे. आणि इथे मी केवडा तर घातलेला आहे, म्हणजे केवडा पावडर असतो तर तो घातलेला आहे. अगदी 2 ते 3 थेंब घातलेले आहे, त्याने आहे ना फ्लेवर छान येतो बासुंदीला. आणि वरून थोडे पिस्त्याचे काप घातलेले आहेत. एकदम मस्त अशी दाटसर ही खीर आपली बासुंदी तयार झालेली आहे. एकदम मस्त वाटते बघा. दाटसरपणा बघा किती मस्त आलेला आहे यामध्ये, कारण आपण यामध्ये काजू बदाम वाटून घातले. काजू बदाम यामध्ये घातल्यामुळे आहे ना दाटसरपणा आलेला आहे. आणि यामध्ये थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे, म्हणजे वेलची मी कुटून घातलेली आहे. आता मिक्स करून घ्यायचे. आता आपली थाळी तयार झालेली आहे, छान अशी बटाट्याची भाजी. आणि हे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.